मग आता बघू आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मे बी मायनर ऑर मेजर, शॉर्ट टाईम ऑर लॉंग टाईम. इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर इट. म्हणजे आपत्ती लहान असली, मोठी असली, कमी वेळाची, जास्त वेळाची असली तरी पण त्याच्यावर मात करणं हे महत्त्वाचं असतं आणि आपत्ती व्यवस्थापन प्रभावीसुद्धा असणं महत्त्वाचं असतं. देअर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. म्हणजे लोकांचा सहभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाचं फार जवळचं नातं असतं. डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर्स फॉर मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट ऑर ॲटलिस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस. आपत्ती टाळणे आणि आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे वा त्यांची क्षमता वाढवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर द प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर ऑर मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट ऑर ॲटलिस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट. यालाच आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणू. डिझास्टर इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस दॅट in fact it's an accident. What shall we do in such situation? How can we protect ourselves, our belongings and animals? एक जलद प्रक्रिया असते. म्हणजे काही करण्याच्या आत एक अपघातच असतो हा की आपत्ती घडून येते आणि अशा वेळी काय करायला पाहिजे, आपल्या मालमत्तेचं, प्राण्यांचं, स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे. तर इन केस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट देअर शुड बी अन अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉसेस. डिझास्टर्स आर नेवर प्लॅन्ड बट लॉसेस ड्यू टू इट कॅन बी प्रिव्हेंटेड इन प्लॅन्ड मॅनर. खरं तर आपत्ती ओढवल्यानंतर सगळ्यात पहिले आपण कमीत कमी नुकसान कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. आपत्ती नियोजित नसतात पण नियोजनबद्ध प्रयत्नाने त्याचं निवारण मात्र नक्की करता येतं. तर आपत्ती व्यवस्थापनाचे आपण उद्दिष्ट बघू. म्हणजेच ऑब्जेक्टिव्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. डिस्पोजल ऑफ द ह्युमन लाईफ सफर्ड बाय ह्युमन ड्युरिंग द कलॅमिटी अँड रिलीज ऑफ द पीपल. म्हणजे आपत्ती काळात मानवी आरोग्यावरती, समाजावर ओढवलेली जीवितहानी असते ती दूर करणे आणि त्यातून लोकांची सुटका करणे. सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ नेचर ऑफ द डिझास्टर. जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. द रिस्टोर ऑफ द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकॉन्सलेशन इन डिझास्टर. रिहॅबिटंट डिझास्टर व्हिक्टिम्स म्हणजे आपत्तीग्रस्तांचं पुनर्वसन करणे. कन्सिडरिंग द प्रोटेक्टिव्ह मेजर इन डिझास्टर सच डिझास्टर विल नॉट रीच इन फ्युचर अँड स्लोप टेक केअर टू रिड्यूस देअर इंटेन्सिटी. म्हणजेच आपत्तीवर संरक्षणात्मक उपाय योजून त्यानंतर भविष्यकाळात अशी आपत्तीची झळ पोचणार नाही आणि आली तरी तीव्रता कमी पोचेल अशी काळजी घेतली गेली पाहिजे. हे या डिझास्टर मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच उद्दिष्ट आहेत. मग आपत्ती व्यवस्थापनात डिझास्टर मॅनेजमेंट इज अचिव्हिंग ऑर टाईम टू टाईम इम्प्रूव्हिंग द एबिलिटी टू फेस द डिझास्टर्स थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन अँड ॲनालिसिस ऑफ डाटा. म्हणजेच आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने आणि माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व वेळोवेळी त्यात वाढ करणे होय. फॉर एक्झाम्पल प्रिपेरिंग द ॲक्शन प्लॅन थ्रू स्टडी ऑफ व्हेरियस अस्पेक्ट्स लाईक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड एक्झिक्युटिंग दॅट प्लॅन इज नथिंग बट मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर अँड इट कॅन बी डिवायडेड इन 2 पार्ट्स. म्हणजेच जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण आणि पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार, त्याचा कृती आराखडा तयार करणे आणि या गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचं व्यवस्थापन करणे होय. मग आता त्याचे 2 पार्ट्स करता येतात. एक प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर. म्हणजे आपत्ती पूर्व आणि आपत्ती पश्चात करण्यात येणारं. मग प्री डिझास्टर म्हणजे काय? इट इन्क्लूड्स द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाईप ऑफ डिझास्टर. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणं हे याच्यात येतं. पहिले आयडेंटिफाईंग द प्रो डिझास्टर एरियाज म्हणजे आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवण भूभागांची ओळख करून घेणं. त्यानंतर कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड प्रोबॅबल साईट्स ऑफ डिझास्टर थ्रू प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हजार्ड मॅप्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅपद्वारे म्हणजे प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता किती असू शकते प्रेडिक्ट करायचं, त्याचं भाकीत करायचं, एक भविष्य सांगायचं. अशा मॅप्सद्वारे आपत्तीची तीव्रता आणि हजार्ड मॅपद्वारे म्हणजे नुकसानीच्या मॅपद्वारे तेथील संभावनीय ठिकाणांची माहिती करून घ्यायची.
गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्यासाठी एक प्रशिक्षण घ्यायचं. इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अमॉंग द जनरल पब्लिक थ्रू द ट्रेनिंग प्रोग्राम्स, मास मीडिया एक्सेट्रा अँड पोस्टर आणि मॅनेजमेंट करायची. म्हणजेच सर्वसामान्य माणसांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जाणीव करून द्यायची आणि त्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण, वेगवेगळे प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत उपलब्ध करून द्यायचे. तर पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर प्रोव्हाइडिंग ऑल टाईप्स ऑफ नेसेसरी हेल्प फॉर व्हिक्टीम ऑफ डिझास्टर, म्हणजे जे आपत्तीत सापडलेले लोक आहेत त्यांना प्रत्येक प्रकारची हेल्प करायची. पार्टिसिपेशन ऑफ प्रिफरेबल लोकल पीपल सेव्ह फ्रॉम द डिझास्टर इन द अरेंजिंग द हेल्प फॉर व्हिक्टीम, म्हणजे वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच तिथल्या लोकांना मदत उभारण्यासाठी प्राधान्य द्यायचं. क्विक इस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर, डिफरंट टाईप्स ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाईप ऑफ कंट्रोल सेंटर्स, आपत्तीनंतर काहीच काळ न गमावता, वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करायचा आणि प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कक्षाची उभारणी करावी लागते. कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम द कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू विक्टिम्स अँड कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द हेल्प, म्हणजे नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचं वर्गीकरण, ती गरजूंपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आणि कामाचा सलग आणि सतत आढावा घ्यायचा. बिंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू, आणि आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम राहायचं. मग आता बघू मेन अस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, म्हणजे आपत्कालीन नियोजन चक्राचे प्रमुख अंग आहेत कोणते ते. तर सगळ्यात आधी प्रिपरेशन, म्हणजेच पूर्वतयारी करायची. प्लॅन इज प्रिपेअर्ड टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर्स, म्हणजेच एखादी आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेने नियोजन करायचं. त्यानंतर रिडेम्पशन म्हणजेच विमोचन, म्हणजे त्याचा आपत्तीचा लोकांवर आणि देशावर कमीत कमी कसा परिणाम होईल याचा विचार केला जातो. प्लॅन फॉर मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. त्यानंतर आहे प्रिपेअर्डनेस, म्हणजे सज्जता. योजना अशी आखायची की ज्याच्यात नागरिक आणि शासन दोघांचा प्रतिसाद मिळेल. अ प्लॅन इज चॉक्ड आउट सो ॲज टू गेट द क्विक रिस्पॉन्स फ्रॉम जनरल पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, म्हणजे आपत्तीचा आघात कसा होतो. तर इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड, म्हणजे हा घटक आपत्ती व्यवस्थापनाचा आणि आपत्तीच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या सापेक्षतेचा आढावा घेतो. त्यानंतर रिस्पॉन्स म्हणजेच प्रतिसाद. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिवन इमिजिएटली आफ्टर द इन्सिडन्स. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर स्ट्राईक इन दिस सायकल, म्हणजे अपघाताला प्रतिसाद द्यायचा काळ असतो आणि हा तत्काळ द्यावा लागतो आणि हा घटक या चक्रात आपत्ती आघातानंतर येतो, म्हणजे आपत्ती आल्यानंतर मग हा घटक येतो. त्यानंतर येतं पुनरुत्थान म्हणजे रिसर्जन्स. इट इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर अँड नॅशनल प्रोग्रेस. रिसर्शन इज अ स्टेज यूज फॉर वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन ऑफ द नेशन, म्हणजे पुनरुत्थान हा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रगती यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. पुनरुत्थान हा टप्पा राष्ट्राच्या हितासाठी आणि पुनर्वसनासाठी वापरला जातो. त्यानंतर रिस्टोरेशन म्हणजे पूर्ववत्ता, म्हणजे आघातानंतर जनजीवन विस्कळीत होतं ते पुन्हा पुनर्वसित करायचं आणि परत आधीसारखं करायचं, याला जेवढा वेळ लागतो त्यालाच पूर्ववत्ता म्हणतात. दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. द स्टेम इज युजफुल दिस स्टेप इज युजफुल फॉर प्रोग्रेस ऑफ नेशन अँड रिहॅबिलिटेशन. अशा पद्धतीने मग हे सगळे आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटचे मेन अस्पेक्ट्स असतात.